काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला। रश्मी बर्वेंचं जात वैधता प्रमाणपत्र रद्दचा निर्णय अवैध ठरवण्यात आलाय। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा मोठा निर्णय दिला। जात पडताळणी समितीचा निर्णय कोर्टाने रद्द केलाय। जात पडताळणी समितीला 1 लाखांचा दंड थोठावण्यात आलेला आहे। रश्मी बर्वेंना तातडीने जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही देण्यात आले। महत्त्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणातली आपण पाहतोय। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना कोर्टाने मोठा दिलासा दिलेला आहे। तर रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्दचा निर्णय अवैध ठरवण्यात आला। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा मोठा निर्णय दिलाय। जात पडताळणी समितीचा निर्णय कोर्टाकडून आता रद्द करण्यात आला, तर जात पडताळणी समितीला 1 लाखाचा दंडही ठोठावण्यात आलेला आहे। रश्मी बर्वे यांना तातडीने जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देखील आता कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे आता रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना कोर्टाने हा मोठा दिलासा दिलेला आहे। तर रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्दचा निर्णय हा अवैध ठरवण्यात आलेला आहे। तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्याशी जोडले जात आहेत। विजयजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। रश्मी बर्वे यांना निवडणूक लढता आलेली नव्हती, त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। आज कोर्टाचा निकाल आलाय आणि रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा मिळतोय। नाही, मुळात आमच्या बर्वेताईंना निवडणूक लढूच नये हे प्लॅनिंग मुख्यमंत्र्यासह सत्ताधारी पक्षांनी केलेला होता आणि त्यामुळे जो निर्णय जात पडताळणी समितीने त्यावेळेस दिला त्यांना अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊ, त्यांना तो अधिकारच नव्हता। एखाद्याने कास्ट व्हॅलिडिटी दिल्यानंतर त्यांना रिव्ह्यू घेण्याचा अधिकारच नाही, तरी पण तो त्यांनी त्यामध्ये एखाद्याने अर्ज करायचा आणि त्यांनी जो निर्णय दिला तो रश्मी बर्वे यांना घाबरून दिलेला निर्णय होता, कारण ते निवडणूक लढू नयेत या प्रकारचं प्लॅनिंग होतं। मुळात विषय असा आहे की असे अधिकारी जात पडताळणी समितीचे जर अवैध निर्णय, इलिगल निर्णय, अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन निर्णय घेत असतील तर 1 लाख रुपयाची तर त्यांना कोर्टाने फाईन केलंच, पण अशा अधिकाऱ्यांना त्या पदावर खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? ज्याला कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर आता मी एवढंच म्हणेल की त्यांना तातडीनं त्याचं निलंबन केलं गेलं पाहिजे आणि कायद्यामध्ये संशोधन करावं लागतं। कायदा मोडणाऱ्या अधिकाऱ्याला हा फार अक्षम्याचा गुन्हा आहे। अशा लोकांना तर जाहीर फाशी दिली पाहिजे चौकामध्ये। एखाद्याच्या आयुष्याशी हे लोक खेळतात पॉलिटिकल दबावामुळे, राजकीय प्रेशरमुळे। कितपर्यंत करावं? राजकीय दबावामुळे जो निर्णय झालेला होता तर हा या निर्णयाविरुद्ध तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं, तिचं पॉलिटिकल करिअर उद्ध्वस्त केलं यांनी। मग अशा अधिकाऱ्याला केवळ 1 लाख रुपयाची सजा कोर्टाने दिली, निर्णय घेतला, त्याचं आम्ही स्वागत करतो। पण या अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल झाले पाहिजेत कायदा मोडणाऱ्यावर। आणि मला तर असं वाटतं की कायद्यात संशोधन करून अशांना जाहीर फाशी दिली पाहिजे। निश्चित इतका नालायकपणा आणि करंटेपणा या अधिकाऱ्यांनी केलेला आहे। अगदी विजयजी, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। लोकशाही मराठी सोबत तुम्ही संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।